जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। मित्रांनो आम्हाला जायचंय केशवराज मंदिर आणि हा वाला रस्ता आहे, हा जो लेफ्ट आहे ना तो वाला रस्ता आहे. तर जाऊया केशवराज मंदिर मध्ये. दापोलीहून साधारणपणे 7 किलोमीटर अंतरावर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली हरणे महामार्गावरून जाताना 6 किलोमीटरवर आसूद बाग ठिकाण लागते. सीन बघा, एकदम जंगलामध्ये आहे हे. असा काही रस्ता आहे आणि तिकडे आपली गाडी आहे. काय मस्त दिसते ना. प्रॉपर कोकणातलं कौलारू घर आहे आणि बघा छपरांवरती सुपाऱ्या वाळत घातलाय. सुपारी बघा तिकडे. तर असा काही रस्ता आहे जो केशवराज मंदिरकडे जातो. तेथून उजवीकडे 15 ते 20 मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज विष्णूंचे मंदिर आहे. हे बघा इथे ना असं मस्त प्लांटेशन्स केले आहेत. हो, जॅकफ्रूट माझा फेवरेट फ्रूट आहे हा. ज्यांना पण असं नेचरशी कनेक्ट करायला आवडतं ना, ज्यांना पण असं आवडतं की निसर्गात राहावं, त्यांच्यासाठी ही जागा बेस्ट आहे. म्हणजे माझ्यासारख्या लोकांसाठी की सुंदर अनटच्ड जागा आहे. तर इथे आता स्टेप्स आहेत, थोडे स्टेप्स आहेत, हा बरेच स्टेप्स आहेत. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल लागतो. तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू इत्यादी वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. त्या साईडला कदाचित ती नदी आहे एक. आम्ही तिथून आलो, हे स्टेअर चढले आणि हे बघा काय आहे, हे आहे ना पावसात भरत असणार पक्का. ही नदी आहे छोटीशी आणि नदीमध्ये असे झाडं उगलेले आहेत. आहे की नाही बेस्ट. पण दिसतात, फिश आहेत, स्मॉल आहेत. ओ हो, हां ते बघा दिसतात फिश आहेत. आहे की नाही बेस्ट. आणि हा एक रोड आहे, म्हटलं की जास्त चालायला लागणार नाही. वर आता पर्वत चढायचा आहे. असा जंगलातून रस्ता, असा पर्वतावर चढायचा रस्ता. चला आता चढूया आपण हळूहळू. हे बरंच चढण आहे. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. पोचतोय ना, जोरदार हवा चालू झाली आणि जी थकान होती ना म्हणाली ते विसरलो ना. हे बघा, हे आहे आपलं केशवराज मंदिर, श्री देव लक्ष्मीकांत केशवराज मंदिर. गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर साधारण 1000 वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकामही दगडी आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहेत. मंदिरातील विष्णू मूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णू मूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4 आयुधे आहेत. हे देऊळ पांडवांनी एका रात्रीच बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर गावापासून एका बाजूला आहे. सर्वसाधारणपणे विष्णू, विष्णुपत्नी, लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकरांची मंदिरे एकाकी गावाबाहेर निर्जन ठिकाणी असतात. परंतु केशवराज मंदिर या गोष्टीस अपवाद आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या च द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तर इथे येणं ना, इतके शिड्या चढून येणं वर्थ होतं. हे घाम नाही आहे, हे पाण्याने मी थोडंसं तोंड धुतलं, फ्रेश झालो. आणि मागे आपले केशवराज आहेत, भगवान केशवराज आहेत, विष्णू आहेत. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। या ठिकाणी कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून उत्सव सुरू होतो. तो त्यानंतर सुमारे 5 दिवस चालू असतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद असतो. दुसऱ्या एकादशीपासून 3 दिवस उत्सव लागतो, तर त्रयोदशीला प्रसाद असतो. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून 12 महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. इथे आहे ना असं शांतपणे बसलोय. आता मंदिरात जे आधी जे लोक होते ना ते सुद्धा निघालेले आहेत आणि इतकं शांतता आहे ना, इतकी शांतता आहे, असं वाटतंय की कुठे जायचंच नाही, थोड्या वेळ इथे बसावं. तर ना आम्ही आता मंदिर आहे ना त्या साईडला आहे, आम्ही या साईडला आलो आणि हे बघा पूर्ण जंगल आहे इकडे आणि बटरफ्लाईज वगैरे भरपूर आहेत. दापोलीला येणारा प्रत्येक पर्यटक येथे आवर्जून भेट देतो. आता टाईम आलेला आहे मस्त मंदिरला बाय बाय बोलण्याचं. ते पन्ह आहे आणि हे आहे कोकम सरबत. हे मंदिर होतं ना, पांडव जेव्हा होते ना त्यांच्या काळातलं मंदिर आहे. कदाचित त्यांनी बांधलं आहे की नाही मी कन्फर्म करून सांगेन तुम्हाला, बट त्यांच्या काळाचं म्हणजे खूप पुरातन मंदिर आहे. हे मित्रांनो कसे आहात? जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हरे कृष्णा. जय श्रीराम. दिसला मला. बघायला जाऊन मला काय माहिती परत झाला. चला 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 की रे. आणि आहे ना तिथे पण असं काहीतरी तळायचं जे बंद केलेलं आहे. तर आता उन्हाळ्यात आलो आहे, म्हणजे थंडी संपते आणि उन्हाळा चालू होतो आहे. इथे आहे ना पावसाची जी मजा असेल ना ती मजा येईल, म्हणजे ॲडव्हेंचरस होईल अजून. तर मी तर पावसात येणार. परत जातो आहे गाडीकडे, थकलो आहे आता जरा. आमच्या दापोली सिरीज मधलं आय गेस माझं तरी हे फेवरेट लोकेशन असणार आहे. सो Same. जर तुम्ही कधी प्लॅन करत असाल दापोलीला तर इथे नक्की विजिट करा. थोडंसं चढण आहे, थोडंसं उतार आहे. तुम्हाला आमचा हा जर व्लॉग आवडला असेल तर त्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये कळवा. खूप इम्पॉर्टंट आहे यार, कॉमेंट करा यार. बाय बाय. हरे कृष्णा. हर हर महादेव.